नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मंगळवार 3 मार्च 2026. शेतकरी मित्रांनो, आज हळदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत असून सांगली बाजार समितीमध्ये आपल्याला 24,000 रुपयाचा हळदीला दर मिळालेला आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रातच काय मिळत आहे बाजारभाव हळदीचे पहा सविस्तर माहिती. तर मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सांगली. आवक आलेली आहे हळदीला 4,521 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,100 रुपये, सर्वसाधारण दर 17,000 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 24,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती मुंबई. लोकल हळदीला आवक आलेली आहे 114 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 18,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 20,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 23,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे नांदेड. आवक आलेली आहे हळदीला 522 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,965 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,010 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली. हळदीला आवक आलेली आहे हिंगोली या ठिकाणी 500 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 11,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,750 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,000 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वाशिम. हळदीला आवक आलेली आहे 30 क्विंटलची. वाशिम या ठिकाणी कमीत कमी हळदीला दर मिळाला 9,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,950 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती पुन्हा नांदेड. आवक आलेली आहे 258 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 10,400 रुपये, सर्वसाधारण दर 13,295 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,400 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे रिसोड. आवक आलेली आहे 275 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 12,850 रुपये, सर्वसाधारण दर 13,872 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,893 रुपये. यानंतरची बाजार समिती महागाव. हळदीला आवक आलेली आहे 100 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,000 रुपये.